स्वामी काय आहेत तुझ्यासाठी? जग, माझा श्वास, माझं सगळं सगळं सगळं. म्हणजे ते जर नाही तर मी नाही. म्हणजे मी खूप छान तयार झाले ना, म्हणजे फुल असा सेक्सी ब्लाऊज वगैरे घालून ऑल्टरनेक वगैरे, तरीसुद्धा मी त्यांच्याजवळ जाऊन उभी राहते. कशी दिसते सांगा मला. हे आहेत माझ्यासाठी स्वामी. कदाचित ट्रोलर्स ह्याच्यावर खूप ट्रोल करतील माझ्या या सेंटेन्सवर किंवा आय डोंट नो, पण माझ्यासाठी ते खूप जवळचे आहेत. म्हणजे मी काही बोलू शकते. म्हणजे मी व्हॅलेंटाईन डेला सुद्धा त्यांना पहिलं गुलाब देते, त्यांना आय लव्ह यू म्हणते. रक्षाबंधनला राखी पहिले त्यांना बांधते रक्षा करण्यासाठी. त्याच्यानंतर तू काहीही, म्हणजे वाढदिवस असू देत, काही असू दे, सो पहिलं माझं त्यांच्याकडे जातं, तिकडे जातं, काहीही प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे माझा श्वास आहे स्वामी. म्हणजे मी त्यांना खूप मानवी रूपात बघितल्यामुळे, मी कधी रोज जाऊन उदबत्त्या ओवाळल्या आहेत का, मी रोज दिवा लावतीये का, मी काहीही करत नाही वनश्री, मी काहीही करत नाही, पण माझ्या मनात नामस्मरण चाललेलं असतं सतत, आणि माझी मानस पूजा चाललेली असते. त्यामुळे मला असं वाटतं, व्हॉट आय बिलीव्ह, की हां, मी अक्कलकोटला गेल्यावर अभिषेक करते, काही रिच्युअल्स आहेत की जे तुला समाधान देऊ जातात, शांतता देऊन जातात. त्या समाधीला हात लावणं, त्याला पंचामृताने अभिषेक करणं, हे खूप म्हणजे झिंजण्या जातील अंगात, असं पण तुम्हाला त्याचा एक एक्सपिरियन्स येतो त्याचा. बट अदरवाईज म्हणजे काय म्हणतात त्याला, मी हे पण म्हणते की काही जेव्हा टेन्शन असतं त्यावेळेला खूप अशी येता जाता वगैरे कुठेतरी तुझ्या रिक्षावर किंवा काहीतरी नुसतं भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि माझं असं होतं की कुठे आहात म्हणजे इथपर्यंत खूप कोसलंय, मी त्यांना सांगते काय, खूप कोसलंय. पण त्यांनी जो, म्हणजे माझं एक वाक्य आहे की स्वतःच्या इच्छेपेक्षा स्वामी इच्छेत जगा. त्यांनी खूप काहीतरी खूप बेटर नाही, बेस्ट. आय थिंक तेच तुम्हाला कधी कधी संकटात ढकलतात आणि तेच बाहेर काढतात, तुमची स्ट्रेंथ तुम्हाला दाखवण्यासाठी. एक्झॅक्टली. आणि एक आहे स्वामींचं, मी हे खूप बघितलेलं आहे की स्वामींच्या जवळ जर तुम्हाला जायचं आहे तर ते जवळ घेण्याच्या आधी एक तुमची खूप कठीण परीक्षा बघतात, एकच. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही त्याच्या थ्रू झालात ना, तर ते त्यांच्याच साथीने थ्रू होतो. हां, असंही नाही की काहीतरी कुठून तरी वेगळीच पॉवर आणली, चायला त्यांच्याच मदतीने होतो. पण ते जे करतो त्याच्यानंतर तू कितीही म्हण की, म्हणजे असं पण झालेलं आहे, सारखे काय मागे येता, मी जिथे जाते तिथे मला तुम्हीच दिसता. म्हणजे हे मजेत बोलणं आहे त्यांच्याबरोबर. मी म्हणून म्हटलं ना, मी खूप माणूस म्हणून ट्रीट करते, म्हणून कदाचित देव माझा मित्र आहे.